नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील विष्णुपुरी भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी साहित्य रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त आपण विष्णुपुरी भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी जयंती महोत्सव 2024 अतिशय उत्साहात या ठिकाणी विष्णुपुरी येथे पार पडत आहे। त्यानिमित्त विष्णुपुरी भागातील जे महिला मंडळी आहेत त्यांच्याशी आपण काही चर्चा करणार। या ठिकाणी आपल्यासोबत लक्ष्मीबाई भगवानराव कंदारे हे आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतो। काय सांगणार? जास्तीत जास्त महिलांनी आपल्या मातंग समाजात जयंती आहे याबद्दल सर्वांनी एकत्र येऊन आपली ही जयंती साजरी करावी। अण्णाभाऊ साठे यांनी फक्त 1.5 दिवसाची शाळा शिकून बरंच काय मध्ये गाजलेलं आहे। तसंच माझं एक म्हणणं आहे की आपल्या मुलाला आपण शिकवलं पाहिजे, चांगलं घडवलं पाहिजे। या ठिकाणी प्रतिभाताई देवीदास कंदारे हे देखील आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू। नमस्कार, सर्वप्रथम साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मी वंदन करतो आणि माझं एवढंच मत आहे की दरवर्षीप्रमाणे झालं तेवढं दरवर्षीप्रमाणे सर्वात मोठ्यात मोठी जयंती व्हावी ही माझी इच्छा आहे आणि सगळ्यात जास्त महिलांनी प्रतिसाद या जयंतीमध्ये घ्यावा। झालं तेवढं सहकार्य आपल्या समाजासाठी करावं, कारण की आपण जर घरी बसलं तर आपण घरीच राहणार आहोत आणि समाजासाठी जर आपल्याला पुढे चालायचं असेल तर आपल्याला जरी नाही कामी आलं तर पुढे चालून आपल्या मुलांना, शाळेतील विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना त्यांना फायदा आहे। आपला घरी समाज आहे ते झालं तेवढं जास्तीत जास्त समोर चलावं ही माझी विनंती आहे। या ठिकाणी आपल्यासोबत वर्षाताई गणेश कंदारे ह्या देखील आहेत। त्यांनी बचत गट माध्यम असेल, त्यानंतर CRP असेल, त्यानंतर बचत गट असेल, अशा अनेक माध्यमातून त्या समाजापुढे असतात, समाजकार्य करतात। सांगणार आपण सर्वप्रथम सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। माझं एवढंच म्हणणं आहे की सर्व महिलांनी एकत्रित येऊन जयंती साजरी करावी, मोठ्या संख्येने सहभागी व्हावं। सर्व लेकरांना शिक्षण दिलं पाहिजे, त्यातूनच लेकरं घडतात। जयंती महोत्सवास उपस्थित दक्षिणचे आमदार माननीय मोहनअण्णा हंबर्डे होते, त्यानंतर गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, त्यानंतर सदस्य, त्यानंतर या ठिकाणी बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आणि या ठिकाणी 104वी जयंती संपन्न झालेली आहे। त्यानिमित्त या ठिकाणी पप्पूभाऊ पावडे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतो। सर, काय सांगणार आजच्या जयंतीविषयी? जयंती अतिशय उत्साहात झाली आणि माननीय आमदार महोदयांनी आज 104वी जयंती आहे, भारतरत्न त्यांनी मागणी केलेली आहे आणि यायलेला मी अपक्ष उमेदवार नांदेड दक्षिणचा आहे। चुकून गुलाल जर माझ्या अंगावर पडला तर मी भारतरत्न 100% आणून देतो। जयंतीला यायलेल्या 105व्या जयंतीला मी भारतरत्न घेऊनच येईल। या ठिकाणी या 2024 मध्ये साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना डॉक्टर ही पदवी मिळाली, परंतु या ठिकाणी 2025 मध्ये भारतरत्न घेऊन येणार अशी या ठिकाणी पप्पूभाऊ पावडे यांनी सांगितलेलं आहे आणि खरोखर या ठिकाणी पप्पूभाऊ पावडे हे कोशिश करणार आहेत। या ठिकाणी आपल्यासोबत ठिकाणी सोम भारती महाराज देखील आहेत, ते देखील या ठिकाणी जयंतीला अतिशय उत्साहात दरवर्षी येतात आणि यावर्षी देखील त्यांची हजेरी आहे, त्यानिमित्त आपण त्यांची चर्चा करतो। विष्णुपुरी ग्रामस्थामध्ये अतिशय उल्हासामध्ये आजची जयंती पार पडलेली आहे आणि सर्व परिवार आनंदाने या ठिकाणी या जयंतीला आलेले आहेत। त्यामुळे मला अतिउत्साहामध्ये मी सुद्धा या ठिकाणी आनंदामध्ये या जयंतीमध्ये सामील झालेला आहे, त्यामुळे मला आनंद झालेला आहे। या ठिकाणी जयंती मंडळाचे जे आयोजक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार। सर, काय सांगतात आपण? सर, आजचा जयंती सोहळा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि नांदेड जिल्ह्याचे दक्षिणचे आमदार आदरणीय मोहनरावजी हंबर्डे साहेब आणि विष्णुपुरी येथील सरपंच संध्याताई हंबर्डे यांच्या उपस्थितीमध्ये आणि गावकरी समाज मंडळीच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय सुंदर असा थाटामध्ये आजचा हा सोहळा, जयंती सोहळा संपन्न झालेला आहे। 104वी जयंती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती मोठ्या उत्साहानं आज या ठिकाणी साजरी झालेली आहे। काय काय आयोजन केलं? याच्यासाठी आम्ही कालपासून 8 दिवसापासून सर्व समाजाची पट्टी, पैसे जमा केले, पावत्या फाडल्या। आमदार साहेबांनी आम्हाला खूप मदत केली, सरपंच साहेबांनी मदत केली
बाकी आमचे समाजातले सर्व आमचे हे बंधू आहेत, सदस्य, ग्रामपंचायत सदस्य यांनी आम्हाला सर्व मदत केली. सकाळीपासून पोरं आमचे रात्रीपासून टेंट लावणं, मंडप टाकणं, मुली रांगोळी काढणं, हे उपक्रम चालूच आहे सर. जयंती म्हणा उत्साह, यांच्या अंगामध्ये भरपूर उत्साह आहे. आज आपल्या विष्णुपुरी भागामध्ये जयंती निमित्त आपण काय काय आयोजन केलं होतं? सर सर्वप्रथम या ठिकाणी आम्ही झेंडावंदन केलं. या ठिकाणी या ठिकाणच्या सरपंच आहेत संध्याताई हंबर्डे यांच्या हस्ते झेंडा संपन्न झाला आणि आमदार मोहन हंबर्डे यांच्या उपस्थितीमध्ये आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या उपस्थितीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊसाठेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर छोट्या छोट्या बालकांनी भाषणं केले लोकशाहीर अण्णाभाऊच्या चरित्रावर आणि नंतर अण्णांनी सुद्धा आमदार साहेबांनी सुद्धा भाषण करून या ठिकाणचा कार्यक्रम त्यांनी संपन्न केला. या ठिकाणचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचं वय 70 वर्ष आहे, महिला आहे ज्येष्ठ नागरिक त्यांचं वय 70-80 वर्ष आहे, अशाच आमदार साहेबांनी सर्वांचा ज्येष्ठ नागरिक म्हणून त्यांचा सत्कार केला. या जयंती मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष या सर्वांचा सुद्धा आमदार साहेबांनी सत्कार केला. आणि विशेष म्हणतानी म्हणजे या ठिकाणचं असं झालं, आमच्या जे समाजाचे लोक होते सगळे जयंतीमध्ये दारू पिऊन नाचणं, उड्या मारणं असा काही गोंधळ होता. पण यावर्षी ते गोंधळ झाला नाही. आमदार साहेब खुश झाले आणि आमदार साहेबांनी ज्या लोकांनी दारू सोडली 2-4 वर्षापासून लोक दारू पित नाहीत, त्या दारू न पिणाऱ्या लोकांच्या पत्नीचा सत्कार आमदार साहेबांनी केला. त्यांचा संसार अगदी थाटामध्ये असल्यामुळं आमदार साहेबांनी आणि सरपंच मॅडमनी या ठिकाणच्या त्या दारू सोडलेल्या माणसाच्या पत्नीचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे. आणि जे दारू पितात काही 4-2 लोक त्यांच्या सुद्धा पत्नीचा सत्कार केला की पुढच्या वर्षी त्यांच्या सुद्धा पत्नीचा ते सुद्धा दारू सोडतील, असा या ठिकाणचा आजचा उपक्रम झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यानंतर डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असतील, यांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा या ठिकाणी या विष्णुपुरी भागामध्ये डोक्यात घेऊन कसं त्यांना नाचता येईल किंवा डोक्यात कसं घेता येईल याकरता या ठिकाणी प्रयत्न झाला. दरवर्षी या ठिकाणी डीजे त्यानंतर अनेक प्रकारचे रॅली काढून या ठिकाणी हे करतात, परंतु या ठिकाणी आज त्यांच्या विचारांना या ठिकाणी नतमस्तक होऊन सर्वांनी त्या विचारावर या ठिकाणी मंथन केले. जे महापुरुष असतील त्यांना डोक्यात घेण्याचा प्रयत्न यावर्षी या ठिकाणी विष्णुपुरी इथे घेतलेला आहे. परंतु खरोखर या ठिकाणी विष्णुपुरी भागाचा जर सर्वांनी या ठिकाणी जर आदर घेतला तर खरोखर या ठिकाणी सर्व जे महापुरुष आहेत त्यांना डोक्यात घेणार असं जास्त काही वेळ लागणार नाही. आणि या ठिकाणी आपला भारत या ठिकाणी जर सर्वांनी महापुरुषांना डोक्यात घेतलं तर भारत सुजलाम सुफलाम होईल. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद. समाज सुधारक प्रभावी करणे मानणारे दोन व्यक्तिमत्व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांना शिक्षण घेता आलं नाही. केवळ 1.5 दिवसाची शाळा सोडली, पुढे जगण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. अण्णाची मेहनत गावावरी राहिली मुंबईच्या दावणीला प्रसिद्ध आहे. जी अण्णाचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते व त्यांचे जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे असे होते व त्यांच्या आईचे नाव वालुबाई असे होते. आमखाने वालो जरा संत्रिका तुम झालो भाषण. सर्वप्रथम सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. 1 ऑगस्टला त्या वाटेगावी चमकला तारा जन्म झाला, त्या अण्णाभाऊचा हसला निसर्ग सारा, त्याच मावळीचे अजूनही कित्येक दिवाने. मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. समतेचे फूल घ्या. पण 1.5 दिवस शाळा शिकणे लेखणीचा भाषा होणारा आपला अनुभव हा आपला पहिला कोणीवर आहे. मी एवढे बोल माझे 2 शब्द संपत आहे. जी अण्णाजी सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. समुद्र का पाणी बहुत खारा लागते, अण्णाचा नाम बहुत प्यारा लागते. सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून ही माझी नमन. गुलाबाचा फुया तोडू नका, आमच्या अण्णाभाऊसाठी सोडू नका. आम खाने वाले जरा संगीतच मजा आयो, भाषण सुनने वाले जरा तो ताया तो बजा अंधाया भीत नाही. मी ते तुम्हाला सर्वांना अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जाती पाटेगाव या गावी झाला. अण्णाभाऊ साठे मराठी कवी, लेखक आणि अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. अण्णाभाऊ साठेंचे पूर्ण नाव अण्णाभाऊ
साठेंचा जन्म 1 ऑगस्ट 20 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथे झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या आईचे नाव वालुबाई असे होते. आज तुम्हाला अण्णाभाऊ बद्दल 2 शब्द सांगणार आहे, ते शांतपणे ऐकून घ्यावे. अण्णाभाऊ सारखा शाहीर पाहिजे. अण्णाभाऊ सार धाडस केल्याशिवाय इतिहास घडत नाही. धाडस केल्याशिवाय इतिहास घडत नाही. धाडस काय विकत मिळत नाही. त्यांच्यासाठी आपल्या पूर्वजांचा इतिहास रक्तात मुद्रित ठेवावा लागतो. तेव्हाच माणूस एकदा लढायला शिकतो. हिंदवी कलावंत तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आय वॉन्ट टू इल्युस्ट्रेट फॉर यू आर फॉर रिफ्लेक्शन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फॉर गुड रायटर अँड पोयम. हे शांतपणाने ऐकून घ्या. हीच माझी नंबरची सुने कहा कुणे पला सुने कहा कुणे पला आना किला तुझून पला. नमस्कार मित्रांनो, माझ्या आदिती वाटी दूध दुधात गोटी वाटी दूध दुधात गोटी. अण्णाभाऊची जयंती सर्वात मोठी. सोन्याचा खडा पाणी गिरा सोन्याचा खडा पाणी गिरा अण्णाभाऊ हसलेले पडायचे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी रशियापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक कठीण परिस्थिती घेतली. त्यांनी 18 जुलै 1970 रोजी ह्या जगात निर्माण घेतले. जाता जाता एवढं सांगते, आकाशातली तांदळी. माय स्कूल नेम इज ZPH विष्णुपुरी ताजी नांदेड. आय टॉक टू अण्णाभाऊ साठे फॉर स्मॉल स्पीच. अण्णाभाऊ साठे इज ग्रेट सोशियल मॅन. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव येथे झाला. फक्त 1.5 वर्ष शाळा शिकून कथा कादंबऱ्या पोवाडे लिहिले आणि पवित्र माणसाच्या जन्माला घेऊन आलेल्या राष्ट्रमाता विश्वमाता जिजाऊ माँसाहेब. अवघ्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रातील माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर महाराष्ट्रातील मातीला, मातीच्या प्रत्येक कणाला आणि माती जगणाऱ्या प्रत्येक माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे धर्मवीर संभाजी महाराज आणि ज्यांच्या जयंतीनिमित्त अवघ्या महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असलेले कथा व कादंबरी ताकदीने हाताळणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन. न्याय मिळण्यासाठी या महामानवाने संघर्ष केला. त्यांच्या कृपा आशीर्वादाने व क्रांतीवीर लवजी साळवे यांच्या पदस्पर्शाने पावन झाल्या या भूमीवर हाण्या वाचण्यास शिकवले आणि मुंबईमध्ये अण्णाभाऊ शिक्षणाच्या वळणाला लागले. काही दिवसांनी गिरणी काम, माळी काम करत करत त्याची खान ग माय लहू पोलादी तलवार ग माय. एक शाहिरीने नटला दुसरा ताकदीने भिडला. एक शाहिरीने नटला दुसरा ताकदीने भिडला. अण्णा साहित्याची खान ग माय लहू. महिलेला बाहेर निघायचं नव्हतं. बाहेर घरामध्ये चूल आणि मूल कदम बाहेर नव्हता. पण आता हा मी भोगीला त्रास केला रूढीचा नास. खांद्याला खांदा लावून खेळते साहेबाची अर्धांगण. खांद्याला खांदा लावून खेळते साहेबाची अर्धांगण. किती शोभून दिसते हाती समाधीनी मागाची सरदार. किती शोभून दिसते हाती समाधीनी मागाची सरदार. किती राष्ट्रगीत सुरू करेंगे, सुरू करो. नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहत राहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.